नमस्कार, मी पल्लवी. तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी रव्याची खुसखुशीत, ठिसूळ आणि बरेच दिवस टिकणारी अशी करंजी बघणार आहोत. तर बऱ्याच जणांना वाटतं रव्याची करंजी म्हटलं की कडक होते, तर असं काही नाही. करण्याची पद्धत चुकीची असली की पदार्थ हा काहीतरी बिघडतो. तर मैद्याच्या करंज्या बरेच जण बनवतात, पण मैद्याची करंजी बरेच दिवस टिकत सुद्धा नाही आणि पटकन सर्दीचे दिवस असल्यामुळे चिवट होते. आणि रव्याची करंजी 1 महिना जरी ठेवली तरी सुद्धा चिवट होत नाही. फक्त करण्याची पद्धत वेगळी आहे थोडीशी. चला मग आपण परफेक्ट अशी रव्याची ठिसूळ आणि मस्त खुसखुशीत अशी करंजी बघूयात. बनवायला रेसिपी खूप सोपी आहे, काही अवघड नाही. थोडीशी प्रोसेस वेगळी आहे, तेव्हाच मैद्याची करंजी बनवायला सोपी वाटते, पण रव्याची सुद्धा सोपी आहे. ते कसं आपण बघूयात. तर चला, मस्त तुम्हाला एक नवीन डिझाईन सुद्धा शिकवणार आहे अशी गोल पद्धतीची. आणि महालक्ष्म्या जवळ येत आहेत, गौरी गणपती, त्यासाठी तुम्ही फराळाचं बनवता तर नवीन पद्धतीची करंजी अशी नक्कीच ट्राय करा. तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे रवा. आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार रव्याचा वापर करा. मी इथे 1 वाटी रवा घेतलाय. रवा वापरते वेळेस सर्वात बारीक रवा घ्यायचा आहे, याला चिरोटी रवा म्हणतात. तर रवा फ्रेश होता, त्यामध्ये काही सुद्धा नव्हतं, तरी सुद्धा मी 1 वेळेस गाळून घेतलाय. आता रव्याची जी करंजी आहे ती ठिसूळ आणि मस्त खुसखुशीत व्हावी यासाठी काय करायचं, दुसऱ्या दिवशी करंजी बनवायची असेल तर रात्री असं तूप लावून ठेवायचं रव्याला, म्हणजे तुमची करंजी जी आहे ती ठिसूळ होते, कडक होत नाही आणि मस्त अशी खुसखुशीत होते. तर बघा, रात्री मी रव्याला तूप लावून ठेवलं होतं. साजूक तुपाचा वापर करायचा, तेल वापरायचं नाही. तेल जर वापरलं तर करंजीचा थोडासा तेलकट वास यायला लागेल. तर चला, थोडंसं अगदी गोड पदार्थ म्हटलं की थोडंसं मीठ आलंच पाहिजे. तर अगदी थोडंसं मीठ टाकले आणि मस्त असं रात्री तूप चोळून घेतलं होतं 1-2 चमचे रव्याला. आता छान रवा असा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे, अगदी साध्या पाण्यानं, रूम टेम्परेचरवरच्या. तर रवा हा भिजवते वेळेस थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचा आहे. एकदाच पाणी न वापरता. आपल्याला जास्त सैलसर पण नाही बनवायचा आणि अगदी घट्ट सुद्धा पीठ हे रवा मळायचा नाही. तर या पद्धतीचा रवा मळून घ्यायचा आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावला तुम्ही सुती कपडा सुद्धा झाकून ठेवता. आता हा रवा भिजवल्यानंतर 2 ते 3 तास असा झाकून ठेवायचा. लगेच करंजी बनवायला घ्यायचा नाही. तुम्ही लगेच करंजी बनवायला घ्याल तर मग तुमच्या करंज्या कडक होतील बरं का. तर या ठिकाणी मी घेतलेलं आहे 2 वाट्या खिसलेलं खोबरं. आता तुम्हाला जसं सारण कमी जास्त लागतंय त्यानुसार तुम्ही रव्याच्या वापरानुसार हे सारण घेऊ शकता. तर मी यामध्ये खसखस सुद्धा टाकली आहे थोडीशी. खसखस मला आवडते, तुम्ही नाही टाकली, तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू. विलायची सुद्धा टाकलेली आहे. तर विलायची मी हे पिठी साखरमध्येच बारीक करून घेतली आहे. तर खोबऱ्याचा खीस हा मी घरचाच वापरलाय, तुम्ही ते रेडीमेडचा सुद्धा वापरू शकता. आता खोबऱ्याचा खीस मी अगदी थोडासा हलकासा गरम केलाय, कारण काय होतं, सर्दीचे दिवस म्हणजे पावसाळ्याचे दिवस असले की खोबऱ्याला बुरशी यायला लागते. त्यामुळे त्याचा ओलसरपणा घालवाय पुरतं खोबरं थोडंसं गरम करायचं आणि मग ते कडकडीत गरम छान केलं की त्याला थोडंसं हातावर चोळून घ्यायचं, म्हणजे खीस तुमचा छान बारीक होतो. आता या ठिकाणी 3 तास झाले होते. मग रवा भिजून 2 ते 3 तास याला भिजू द्यायचंय. भिजल्यानंतर बघा किती मस्त असा रवा फुलून आलेला आहे. आणि थोडंसं आता आपल्याला काय करायचं, याला छान आपटून धोपटून जसं आपण पापडाचा उंडा मळतो तसं याला मळून घ्यायचं थोडंसं, म्हणजे उंडा थोडासा सॉफ्ट होतो आणि करंजी कडक होत नाही. आता पूर्वीच्या ज्या बाया होत्या त्याला पाट्यावरती इतकं धुवून घेत होत्या, त्याचं विचारू नका. तर एवढं काही त्याला रगडायची वगैरे गरज नाही. हलकंसं असं चोळून घ्यायचं, बेलण्यानं थोडंसं आपटायचं, धोपटायचं, लाटल्यासारखं करायचं, म्हणजे जे आपण रवा भिजवलाय ते अगदी मऊ होतं. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाट्या बनवून घ्या, लहान मोठ्या तुम्हाला जशा हव्यात तशा. पण आता ही लाटी लाटता वेळेस जास्त पातळ न लाटता, जास्त जाड न ठेवता, जाड ठेवली तेव्हा सुद्धा करंजी कडक लागते बरं का. त्यामुळे अशा साईजची लाटी, जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही, अशी बनवून घ्या. आता आम्ही याला पान म्हणतो, तुम्ही काय म्हणता माहिती नाही. तर चला,
पान तयार झालं होतं. 4-5 पानं मी लाटून घेतली. पाण्याचा थोडासा एका साईडनं हात लावायचा म्हणजे करंजी बिलकुल निसटणार नाही आणि मस्त असं ही करंजी दाबून घ्यायची. अशी करंजी तयार झाली की मस्त अशी जॉईंट करायचा म्हणजे गोल करंजी तयार होते. ही दिसायला आकर्षक दिसते. मुरड घालायची असेल तर घाला, नसेल आवडत तर नका घालू. आता मी ज्या गोल करंज्या होत्या त्याला घातली, बाकीच्या करंज्यांना नाही घातली. म्हटलं कुठं आपल्याला दाखवायला ठेवायच्या, घरीच खायच्या होत्या. फक्त तुम्हाला नवीन डिझाईन दाखवली आहे. काय करायचं, मधलं बोट असं मध्ये ठेवायचं हे आणि असं दोन्ही बोटानं करंजी दाबायची म्हणजे बिलकुल निसटत नाही. आणि पाण्याचा मात्र हात लावायचा, कारण पाणी नाही वापरलं की करंजी तेलामध्ये फुटू शकते. आता इथे माझी एक सुद्धा करंजी फुटली नव्हती आणि रवा इतका छान भिजला होता की पान लाटायला बिलकुल जड गेलं नाही, बिलकुल चिटकलं नाही. इथे जर रवा पातळ मळला तर पान चिटकायला लागतात, व्यवस्थित लाटता येत नाही. त्यामुळे रवा भिजवता वेळेस अगदी घट्टसर पण नाही आणि अगदी सैलसर पण नाही, असं भिजून घ्यायचा. चला इकडे तेल गरम झालंय. आता करंज्या आपण सोडून घेऊयात. तर या ठिकाणी करंज्या तळायला बिलकुल वेळ लागत नाही. जेवढा वेळ बनवायला लागतो त्याच्या खूप कमी वेळात ह्या करंज्या तयार होतात, कारण खूप फास्ट तळल्या जातात आणि याला गॅसची फ्लेम कमी मंद आचेवर ठेवली तरी ह्या तळतात. करंजी तळायला खूप सोपी आहे. चला सर्व करंज्या मस्त अशा तळून घेऊयात. ज्यांना पांढऱ्या शुभ्र आवडतात त्यांनी पांढऱ्या शुभ्र तळा, पण मला हलक्याशा ब्राऊन कलरच्या आवडतात म्हणजे चवदार लागतात. तर मी हलक्या ब्राऊन कलरच्या तळलेल्या आहेत. तुम्हाला अजून जास्त डार्क ब्राऊन पाहिजे असेल तर तशा तळा. कुणाकुणाला पांढऱ्या शुभ्र आवडतात तशा सुद्धा तुम्ही तळू शकता, तुमच्या आवडीनुसार. बघा मस्त अशी एक सुद्धा करंजी माझी फुटलेली नाही. मस्त अशा करंज्या तयार झाल्यात आणि ही करंजी बिलकुल कडक लागत नाही, चिवट होत नाही. 1 महिना ही करंजी आरामात टिकते, कारण आपण याला सुकं खोबरं वापरलेलं आहे आणि ते सुद्धा गरम करून. त्यामुळे 1 महिना, किती पाऊस असू जा, हवा बंद डबा असेल तर 1 महिना ही करंजी आरामात टिकते. फोडून सुद्धा दाखवली बघा, मस्त अशी झालेली आहे. चवीला सुद्धा रव्याची करंजी मैद्यापेक्षा छान लागते. नक्की रेसिपी ट्राय करा, बिलकुल बिघडणार नाही. आणि तुमची रेसिपी पहिल्यांदा जरी बनवत असाल तुम्ही करंज्याची तरी सुद्धा चुकणार नाही. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनलला लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहायचे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, कारण गौरी गणपती येत आहेत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मला तरी वाटतं फराळाचं बनतंच आहे. तर ही रेसिपी ट्राय करा, खूप सोपी आहे. 1 महिना टिकते, खराब होत नाही आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. चला मग अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझ्या करंज्या सुद्धा थंड झाल्यानंतर अशा भरून ठेवायच्या आणि भरून झालेल्या आहेत तरी सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही, मला माहिती आहे. त्यामुळे कंजूशी करू नका, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय.